जिल्हा पोलीस दलास जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून आज राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते नवीन 26 वाहनांचे लोकार्पण करण्यात आले। तर पाहुयात आजची सविस्तर बातमी। यावेळी खासदार छत्रपती शाहू महाराज, आमदार सतेज पाटील, डॉक्टर अशोक माने, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन, पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील, गृह उपाधीक्षक तानाजी सावंत, LCBचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण आदी उपस्थित होते। सन 2025-26 या वर्षामध्ये कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे बळकटीकरणाच्या दृष्टीने जिल्हा नियोजनामधून 29 वाहने खरेदीसाठी सुमारे 2,80,00,000 रुपयांची तरतूद केली। या निधीतून 2 स्कॉर्पिओ N, 7 स्कॉर्पिओ क्लासिक, 11 निओ बुलेरो, 1 इनोवा क्रिस्टा, 1 वज्र व 7 मोटरसायकल आदी वाहने खरेदी करण्यात आली। सन 2024-25 मध्ये पालकमंत्री श्री आंबेडकर यांच्या सहकार्याने 2,80,00,000 रुपये इतका निधी देण्यात आला होता। या निधीतून यापूर्वी 26 4-चाकी वाहनांचे कोल्हापूर पोलीस दलात हस्तांतरण करण्यात आले होते। सध्या कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाकडे सुमारे 455 वाहने कार्यरत आहेत। यामध्ये 213 दुचाकी तर 242 4-चाकी वाहने सक्षमपणे कार्यरत आहेत। या नूतन वाहनांचे हस्तांतरण झाल्याने पोलीस दलामध्ये अधिक कार्यक्षमता वाढेल, तसेच गुन्हेगारांना अटकावा होण्यास मदत होईल, असा आशावाद व्यक्त करून भविष्यातही पोलीस विभागाला आवश्यक तो निधी दिला जाईल।